थेट जाऊया, रोहित पवार बोलतायत। कबूतरखानाच्या इथे रोहित पवार दाखल झालेले आहेत। आंदोलनानंतर रोहित पवार आपली भूमिका स्पष्ट करतायत। जैन समाज या ठिकाणी आक्रमक झालेला होता। कबूतरखाना बंद केल्याप्रकरणी लावण्यात आलेली ताडपत्री जैन समाजाकडून काढून टाकण्यात आलेली आहे। आता हे आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मंगलप्रभात लोढा देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि आंदोलन करण्यात ऐसी हम सबकी भूमिका है। देखो, सरकार ने जब वो निर्णय लिया था तब 2-3 आमदार ने वहां पे विषय मांडे थे और वो सत्ताधारी आमदार थे और उसी के इमीडिएटली उत्तर देने के लिए इसके प्लस माइनसेस ये शायद मंत्री महोदय उदय सामंत ने सोचे नहीं थे, विचार नहीं किया था उस बारे में और इमीडिएटली उन्होंने निर्णय लिया था। उस निर्णय के बेसिस पे महानगर पालिका ने इमीडिएटली 50 से 50 वहां पे जो कबूतरखाना है बंद कर दिए। अब ये देखो, यहाँ पे 2 एंगल है। एक तो समाज, जैसे ही जैन समाज, उनमें एक प्रथा है कि जो भी बर्ड हो या एनिमल हो उसको संभालना, उनको वहां पे खाना देना और जीव को बचाना, ऐसे कॉन्सेप्ट उनके समाज का है, वो जो रिस्पेक्ट करना चाहिए। दूसरी बात कि अगर ये बंद कर दिया तो ये कबूतर जाएंगे कहाँ पे, तो ये तो बहुत सारे एंगल से इस पे विचार करने की जरूरत है। देखो, कोर्ट का जो डिसीजन है, कोर्ट के वहां पे जो मुद्दा वहां पे प्रस्तुत किया गया उसके बेसिस पे उन्होंने डिसीजन लिया। हम तो उस कोर्ट के डिसीजन के खिलाफ बोल नहीं पाएंगे, लेकिन हमारा सिर्फ कहना ये है, और शायद यहाँ के जो जैन समाज है लोग, उनका भी ये कहना है कि ये बंद कर दिया तो ये कबूतर मर जाएंगे, तो ये गलत चीज है। तो उसके लिए और पर्यायी व्यवस्था आसपास कहाँ पे हम कर सकते हैं क्या, वो देखने की जरूरत है। दूसरी बात, अगर हेल्थ की बात करें, अगर समझो ठीक है आज दिन भर यहाँ पे कबूतर रहे, तो अगर रात को या शाम को महानगर पालिका के जो भी लोग हैं यहाँ पे आके अगर इसका स्वच्छता करे, प्रॉपरली सैनिटाइजेशन करे, तो शायद एक मध्य मार्ग वहां पे निकाला जा सकता है। इसलिए कोर्ट में आगे जाके बहुत ताकत से हमको भूमिका लेनी पड़ेगी और एक पर्यायी व्यवस्था इन कबूतर का करने की जरूरत है। एक तुम्ही समजून घ्या की 3 जुलैच्या आसपास हा विषय अधिवेशनामध्ये किनीकर साहेब जे बीजेपीचे आमदार आहेत, त्याच्याच बरोबर ज्या मनीषा कायंदे या एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदार, यांनी हा मुद्दा अधिवेशनामध्ये घेतला होता। त्याच्याच बरोबर चित्रा वाघ मॅडम यांनी सुद्धा याच्यावर बोलत असताना त्यांनी तिथं सांगितलं की लवकरात लवकर कबूतरखाना हे बंद झाले पाहिजे। त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी उत्तर दिलं की हो, आपण लगेचच हे 50च्या 50 कबूतरखाने हे बंद करू। आमचं सगळ्यांचं एवढंच मत आहे। आता ठीक आहे, कोर्टाने निर्णय घेतलेला आहे, कोर्टात भूमिका मांडत असताना कुठं आपण कमी पडलो का याचा विचार तिथं करावा लागेल। कोर्ट चुकलंय असं आपण म्हणणार नाही, पण कोर्टाने निर्णय दिला असला तरी इतर जैन समाजाचं लोकांचं मत आहे की हे कबूतर आज जे अनेक वर्षांपासून त्यांना सवय लागली, इतर लोक यांना धान्य देतात, खाणं देतात, त्याच्यावर हे कबूतर जगतात। जर अचानक तुम्ही यांचं धान्य आणि खाणं बंद केलं तर कबूतर मरू शकतात आणि मग जैन समाजामध्ये नाही तर हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीने जर जनावरांवर, पशूंवर अन्याय होत असेल तर त्याला पर्याय हा आपल्याला काढावा लागेल। तो पर्याय महानगरपालिकेने लवकरात लवकर कुठेतरी दिला गेला पाहिजे, अशी भूमिका सगळ्यांची आहे। त्यामुळे कोर्टच्या विरोधात कुणी नाही, फक्त नाही हे बघा, आंदोलन या इथं बोलत असताना परंपरेवर तिथं बोलत होते, कोर्टचा अवमान व्हावा असं आंदोलकांचं कुठेही तिथं म्हणणं नव्हतं, फक्त हा जीव वाचला पाहिजे। हे कबूतरखाने त्या ठिकाणी जे आहेत जिथं कबूतर येतात आणि त्यांना अनेक वर्षांपासून सवय, ती सवय अचानक तुम्ही बंद केली तर ते मरू शकतात, ते मेले नाही पाहिजे, अशी भूमिका इथं असणाऱ्या जैन समाजाची आहे। ती कदाचित माणुसकीच्या नात्याने पशु आणि प्राण्यांचा विचार करत असताना त्यांची भावनिक भूमिका ही योग्य आहे, पण कोर्टाचा अवमान न करता पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेने त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे, अशी या सगळ्यांची भूमिका आहे। एक तुम्ही समजून घ्या, पहिला निर्णय महानगरपालिकेने घेतला,
तो का निर्णय घेतला तर तिथं असणारे जे उदय सामंत साहेब आहेत, मंत्री आहेत, त्यांनी लगेचच्या लगेच तिथं आदेश काढले होते अधिवेशनामध्ये मुद्दा ज्या आमदारांनी मांडला होता, सत्ताधारी आमदारांनी, की हे बंद झालं पाहिजे. आणि त्याला उत्तर देत असताना उदय सामंतने सांगितलं लगेच ते बंद केले जातील. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने हे बंद केले. मग काही लोक कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर कदाचित भूमिका मांडत असताना कुठेतरी जे सामाजिक कार्यकर्ते होते ते कमी पडले आणि मग कोर्टाने निर्णय हा महानगरपालिकेच्या बाजूने दिला की बंद करत असाल तर बंद करा. आता फक्त हे कबूतर मेले तर हेला पूर्णपणे जबाबदार हे महानगरपालिका असू दे. कोर्टाच्या विरोधात कुणी नाही, न हे आंदोलक आहेत न कुणी आहेत. फक्त हा जीव मेला नाही पाहिजे यासाठी पर्यायी व्यवस्था या महानगरपालिकेने लवकरात लवकर ही केली गेली पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे. जे नागरिक आले होते ते जैन समाजातील नव्हते तर बाहेरून नागरिक आले आणि त्यांनी हे आंदोलन केलं. आता तुम्ही मग कोल्हापूरला गजलक्ष्मीचा जो मुद्दा मांडला गेला तिथं जर तुम्ही बघितला तर ते जैन समाजाबरोबर इतरही समाज भक्कमपणे उभा राहिले. सरकार नाही राहिलं पण लोक राहिली. मग आता इथे जैन समाज जर लढत असेल त्या जैन समाजाला सपोर्ट करण्यासाठी इतर समाज आले असतील तर त्याला काय चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही उगाच वेगळ्या दृष्टिकोनातून या विषयाला घेऊन जाऊ नका. जैन समाजाची भावना आहे ती भावना काय आहे. कबूतर खाना हा मुद्दा महत्वाचा असला तर त्यांची भावना एवढीच आहे. हे कबूतर जे अनेक वर्षांपासून त्यांना इथं खाण्याची सवय लागली ते अचानक तुम्ही बंद केल्यानंतर हे जर कबूतर मरणार असतील तर हे जैन समाजाला पटत नाही. आणि मग त्यांचं मत आहे की पर्यायी व्यवस्था तुम्ही करा, एवढंच त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. सगळं म्हणलं इकडे वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे प्रश्नच येत आहे की जर वाहतूक कोंडी झाली तर गुन्हा दाखल होतो, कारवाई होते. मात्र मंत्री म्हणतात की कारवाईची गरज काहीच नाहीये. नाही बघा, आंदोलन एका भावनेतून झालेलं आहे. कारवाई कोणावरही तिथं झाली नाही पाहिजे. भावनेच्या भरात आणि ते सुद्धा माणुसकीच्या नात्याने हे सर्व लोक एकत्रित आले. कारवाई अजिबात त्यांच्यावर त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे. ह्याच्यात मध्य आपल्याला काढता आला असता. कोर्टात भूमिका मांडत असताना सरकारने योग्य भूमिका मांडायला पाहिजे होती, नाहीतर सरकारने त्याच्यामध्ये इंटरफिरन्स करायला पाहिजे होता आणि हे सांगायला पाहिजे होतं ठीक आहे हे बंद केलं जातंय पण आम्ही पर्यायी व्यवस्था या कबुतरांसाठी दुसरीकडे करतोय, जिथं जैन समाज आणि इतर समाज जाऊन त्यांचं जे काही पारंपरिक तिथं खाणं देणं असेल नाहीतर त्यांना जीव वाचवणं असेल ह्या गोष्टी त्या ठिकाणी त्या करू शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.